झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार आखणी सुरू केली आहे। मावळ हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ असल्याने इथून मनोहर जोशींना मैदानात उतरवण्याची चर्चा आहे। त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे। पिंपरी चिंचवड मधल्या मावळ मतदारसंघातून शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी एलबीटीच्या निमित्तानं व्यापाऱ्यांचं नेतृत्व करत प्रचाराला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे स्थानिक नेते श्रीरंग बारणेही निवडणूक लढवायला उत्सुक आहेत। एकीकडे पिंपरी चिंचवड मधल्या नेत्यांमध्ये ही सुंदोपसुंदी सुरू असताना अचानकपणे मावळ मतदारसंघातून मनोहर जोशी निवडणूक मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या जोशी सरांना ही जागा सेफ ठरू शकते असा शिवसेनेचा कयास आहे। या चर्चेमुळे स्थानिक नेत्यांचे मात्र धाबे दणाणलेत। लोक ठरवणार तर माझे तिकीट द्यायचं का नाही पार्टी ठरवणार आहे। पण समजा मनोहर जोशी उभा राहिलेच तर मनोशीचं काम करणार मी। तुम्ही स्वतः इच्छुक आहात या ठिकाणाहून? आता हाय म्हणून काय आता खासदारच आहे मी काम करतोय याचा अर्थ मतदानासाठीच करतोय। राष्ट्रवादी काँग्रेसनं मावळ शिरूर या भागात लक्ष केंद्रित केलंय, तर दुसरीकडे शिवसेनेतला स्थानिक नेत्यांचा वाद शिगेला पोहोचलाय। त्यामुळे शिवसेनेच्या हक्काच्या जागात जाण्याची शक्यता आहे। मनोहर जोशी यांचं मावळ लोकसभा निवडणुकीसाठी नाव चर्चेत आल्यामुळं फक्त शिवसेनेतच नाही तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देतं यावरच निवडणुकीचं भवितव्य अवलंबून राहणार आहे। काहीही असलं तर मनोहर जोशी यांचं नाव चर्चेत आल्यामुळं ही निवडणूक रंगतदार होणार अशीच अपेक्षा सर्वजण व्यक्त करतायत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।